थोर महात्मे होऊन जाती, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या सवेच व्हावे, हाच सापडे बोध खरा. आज 16 ऑक्टोबर ऋषितुल्य कुलगुरू दादासाहेब केतकर यांची पुण्यतिथी. आज या पीपीटीच्या माध्यमातून आपण त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेऊयात. गरिबीच्या कोळशाच्या खाणीतून काढलेल्या हिऱ्यांना पैलू पाडून ते कोंदणात बसविण्यात ज्यांनी आपल्या उभ्या जिंदगीचा कापूर जाळला, त्या कैलासवासी विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म 9 एप्रिल 1887 रोजी पेण तालुक्यातील वरसई येथे झाला. ज्या ठिकाणी समाजाकरिता आपली उपयुक्तता अधिक असे ठिकाण पत्करायचे, अशा धोरणानुसारच त्यांनी पुणे अनाथ विद्यार्थीगृह या संस्थेचे व्यवस्थापक म्हणून काम करायचे ठरवले व त्याप्रमाणे 1909 सालापासून ते व्यवस्था पाहू लागले. या संस्थेच्या उन्नतीकरता तन मन सर्वस्वी खर्च करून संस्थेचे काम यशस्वी करून दाखविणे गुरुदादांचे आवडीचे काम होऊन बसले. पुण्यातील पहिल्या मोफत वाचनालयाची सुरुवात गुरुदादांनी 1912 साली केली. याच मोफत वाचनालयाच्या पद्धतीवर त्यावेळी पुण्यात 7-8 वाचनालये निघाली होती. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी जी मोफत वाचनालये आहेत, त्यांना मार्गदर्शक म्हणून या वाचनालयाचा फार उपयोग झाला. आश्रमातून जे विद्यार्थी बाहेर पडतील, त्यापैकी आपल्या देशास पोषक असे काहीतरी लेखक निर्माण व्हावेत, अशी त्यांची अंतःकरणापासूनची तळमळ. म्हणून त्यांनी 1914 साली विद्यार्थी हे हस्तलिखित मासिक सुरू केले. हस्तलिखित मासिकांचा प्रसार होऊन विद्यार्थ्यांना लेखनाची गोडी लागावी व त्यांना उत्तेजन मिळावे म्हणून त्यांनी 2 वेळा हस्तलिखित मासिकांची प्रदर्शने भरवली होती. लोकमान्य टिळकांच्या चतुसूत्रीतील राष्ट्रीय शिक्षण हे सूत्र अंमलात आणण्यासाठी 1914 साली दादांनी संस्थेची राष्ट्रीय पाठशाळा सुरू केली. 1920 साली डॉक्टर ग. श्री खैर संस्थेत आजीव सभासद झाले. त्या पाठोपाठच 1924 मध्ये श्री ना. वी. पेंडसे संस्थेत आजीव सभासद झाले. संस्थेत राष्ट्रीय संस्कार होत होते, परंतु राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेची उणीव होती. दादासाहेबांनी ही उणीव अण्णासाहेब खैर आणि नानासाहेब परुळेकर या आपल्या सहकाऱ्यांच्या कानावर घातली. त्रिमूर्ती चर्चा होऊन महाराष्ट्र विद्यालय ही मुलांना मातृभाषेत शिक्षण देणारी संस्थेची स्वतंत्र राष्ट्रीय शाळा सुरू झाली. 1921 साली संस्थेने महाराष्ट्र विद्यालयाची स्थापना केली. या शाळेची क्रमिक पुस्तकं नेमताना ज्याच्या योगे राष्ट्रीय वृत्तीचं आणि सच्चरित्राचं पोषण होईल, अशीच पुस्तकं निवडली जात. हा शिक्षण क्षेत्रातील एक धाडसी प्रयोग होता. सर्व बाजूंनी संस्थेची भरभराट होत असताना गुरुदादा हे 1925 साली फार आजारी होते. तनिमित्त प्रकृती स्वास्थ्यासाठी ते नाशिक येथे गेले असता तेथील काही प्रतिष्ठित मंडळींच्या चर्चा विनिमयातून नाशिक येथे शाखा काढावी असे ठरले. हिंदुस्थानातून बऱ्याच लांबचे लोक नाशिक या धार्मिक पवित्र क्षेत्री येत असल्यामुळे येथील धार्मिक दानाचा ओढ संस्थेकडे वळवल्यास येथे उत्तम प्रकारे एक संस्था चालेल असे वाटून 1926 साली नाशिक गृहाची स्थापना केली. गेली 83 वर्ष ही संस्था आपले कार्य करीत आहे. नाशिक शाखेत 2900 विद्यार्थ्यांची शिक्षणाची व 160 विद्यार्थ्यांची पालन पोषणाची व शिक्षणाची सोय केलेली आहे. आपल्या देशात अल्प किमतीत गरिबांना आरोग्यदृष्ट्या मदत करून जनसेवा करावी
या उद्देशाने गुरुदादा व त्यांचे सहकारी डॉक्टर काकासाहेब देवधर यांनी 1933 साली नाशिक येथे महाराष्ट्र क्षयरोग सॅनिटोरियमची स्थापना केली. संस्थेचं छपाईचं काम दुसऱ्याला द्यावं लागत होतं. दादासाहेबांना हे परावलंबित्व खूपत होतं. संस्थेचा स्वतःचा छापखाना तयार झाला तर मुलांच्या धंदे शिक्षणाची सुद्धा सोय होईल. त्यांच्या मनात विचार आला आणि पाठलाग सुरू झाला. थोड्याच दिवसात पुणे येथे संस्थेचा स्वतःचा लोकसंग्रह छापखाना उभा राहिला. एकूण 500 मुलांचा संसार. ही मुलं राहत होती कसबा पेठेत, वाचनासाठी जात होती सदाशिव पेठेतल्या पर्वती मोफत वाचनालयात, धंदे शिक्षण घेत होती टिळक स्मारक मंदिरात आणि शारीरिक शिक्षणासाठी पळत होती नातू बागेतल्या महाराष्ट्र क्रीडा मंडळात. ही कोवळ्या मुलांची अगतिक धावपळ दादासाहेबांच्या हळव्या मनाला स्वस्थ बसू देईना. यावर काहीतरी विचार करायला हवा. मनात विचार आला. दादासाहेबांची धावपळ सुरू झाली. संस्थेला हवी तशी प्रशस्त जागा देणारे दानशूर भेटले. लगेच इमारतींच्या बांधकामाला सुरुवात झाली. आश्रमातील विद्यार्थ्यांना गवंडी कामाचं धंदे शिक्षण मिळालं. शिवाय 3 इमारतींचं टोलेजंग विद्या भवन उभं राहिलं. 4 जुलै 1929 ला विद्याभवनची वास्तुशांती झाली. 5 मे ते 12 मे 1934 संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली. रौप्य महोत्सवातील भाषणात दादासाहेबांनी कार्याचं श्रेय स्वतःकडे न घेता देणगीदारांना दिलं. सत्कार माझा नसून औदार्य वृत्तीचा असल्याचं सांगितलं. दोन्ही हात नम्रपणाने जोडून दानशूरांबद्दल उपकृताच्या लीन स्वरात कृतज्ञता व्यक्त केली. सहज स्वरात इदम न मम म्हणून मोकळे झाले. आपल्या संस्थेतील विद्यार्थी अष्टपैलू व्हायला हवा, सर्वात उठून दिसायला हवा, आदर्श ठरायला हवा आणि बाहेरच्या विशाल जगात सर्व आघाड्यांवर यशस्वी म्हणून गाजायला हवा, असं ध्येयाचं लखलखत झुंबर डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आपली एकटक आराधना दीपज्योतीसारखी सतत स्थिर आणि तेवती ठेवली. 16 ऑक्टोबर 1950 रोजी मात्र ही ज्योत मावळली. गुरुवर्य दादासाहेब अनंतात विलीन झाले. माझे नाव प्राची महेंद्र लकेशे. विद्यार्थी मित्रांनो, मी आज कुलगुरू दादासाहेब केतकर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन चारित्र्यातील काही भाग तुम्हाला सांगणार आहे. सत्यानं वागा, शिस्तीचं कास धरा, रोज दैनंदिनी लिहा, कमाईतला ठराविक हिस्सा शिल्लक टाका, निर्व्यसनी राहा, निश्चयानं वागा, चारित्र्य शुद्ध ठेवा, लोक पवाद कुरकुरात काही करू नका, पानात अन्न टाकू नका, पानाबाहेर अन्न सांडू नका, सदा हसतमुखत राहा, स्वतःची सोय बघताना दुसऱ्याची अडचण लक्षात घ्या, वरिष्ठांचा मान राखा, कनिष्ठांना सांभाळून घ्या, कष्टाला मागं सारू नका, प्रश्नाचं उत्तर तोंडानं द्या, शब्दाचा वापर काळजीपूर्वक करा, शक्यतो पायीच जा, नाईलाज झाला तर कमीत कमी खर्चाच्या वाहनानं प्रवास करा, कपडे साधेच घाला पण स्वच्छ घाला, फाटलेला कपडा वेळेवर शिवा, सगळ्या तृणाचं स्मरण ठेवा, वाईट सवयी चटकन लागतात म्हणून वेळेवर सावध राहा, मिळालेल्या गोष्टीबद्दल देवाचे कृतज्ञ राहा, न मिळालेल्या गोष्टीबद्दल स्वतःकडे दोष घ्या, असे अनेक संस्कार दादांनी रुजवले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी आज कुलगुरू श्री दादासाहेब केतकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा जीवनकाळ चारित्र्यातील काही भाग तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम आपण दादा कसे राहत म्हणजे कपडे, भोजन, आवडीनिवडी काय होत्या हे त्यांच्या सहकार्याने लिहून ठेवलं आहे.
त्यांची राहणी साधी होती. राष्ट्रीय बाणा, स्वार्थत्याग आणि लोकसंग्रह ही त्यांच्या जीवनाची 4 सूत्रे होती. मुलांनो, साधेपणा याचा अर्थ डामडौल नाही किंवा साधेपणा याचा अर्थ डामडौल नाही, पण गबाळेपणाही नाही. स्वच्छता, टापटीप, व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा अशा गुणांनी युक्त म्हणजे साधेपणा. साधे पांढरे धोतर, पांढरा कोट, पांढरा रुमाल, उपरणे व पायात पुणेरी चप्पल असा त्यांचा पोशाख होता. ते नेहमी स्वच्छ असे. पांढऱ्या रंगाचं त्यांची आवड त्यांच्या स्वच्छ निर्मळपणाची खूण आहे. दादा दिवसातून 2 वेळा चहा घेत. दुसऱ्याला चहा देताना ते कागदाचे कपटे टेबलावरती ठेवेत, जेणेकरून त्या टेबलावर किंवा वस्तूंवर डाग पडू नये. मुलांनो, या साऱ्याचा अर्थ असा की त्यांचा साधेपणा हा काटेकोर साधेपणा होता. इतरांना नकळत 4 आचरण गोष्टी सांगणारा साधेपणा होता. मुलांनो, तुम्ही तुमच्या दिनचर्या कशी आहे ते एकदा आठवा. दिनचर्या म्हणजे काय? तर दिवसाचा कार्यक्रम. तुम्ही आज लहान आहात, पण पुढे काही दिवसांनी तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल की आपण आता काय केलं पाहिजे. अशा वेळी महापुरुष, मोठे नेते, वंदनीय व्यक्ती, पुढारी दिवसभराचा वेळ कसा खर्च करतात त्याचे निरीक्षण करावे. त्यापासून खूप बोध मिळतो बरं का. दादांची दिनचर्या काही विद्यार्थ्यांनी पाहिली आहे. ती कशी ती पहा आता. सकाळी ते 6-6:30ला उठत, मुखमार्जन, प्रातःविधी झाला, स्वतःचा चहा स्वतः बनवून घेत असत. दादांना फुलांची खूप आवड होती, म्हणून त्यांनी आसपास बाग लावली होती. अनेक प्रकारची फुलांची रोपे त्यांनी बागेत लावली होती व आश्रमातही लावली होती. दादांची प्रकृती खूप नाजूक, त्यामुळे त्यांनी आपले पथ्यपाणी सांभाळूनच स्वतःची तब्येतीची जपणूक केली होती. दम्याचा, खोकल्याचा त्यांना खूप त्रास होत असे. ते सांभाळून असतं. आपणाला काय सोसेल, काय नाही, किती खावे, काय टाळावे हा निर्णय ज्याने त्यांनी स्वतःच करावा. कारण माणूस हा स्वतःच्या आरोग्याचा तो स्वतःच रक्षक असतो, म्हणजे शिल्पकार असतो. अशा अनेक संस्कारांची शिदोरी आपल्याला दादासाहेबांच्या चरित्रातून मिळते. अशा या महान व्यक्ती पुण्यात्म्यास माझे शतशः वंदन.